युवराज छत्रपती संभाजीराजे मार्गदर्शक, युवराज्ञी संयुक्तराजे छत्रपती मार्गदर्शक आणि युवराज शहाजी राजे छत्रपती आणि महाराष्ट्रातील तमाम शिवशंभूंवरती प्रेम करणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून हा सोहळा दरवर्षी मोठ्या प्रमाणात किल्ल्यावरती साजरा केला जातो। 5 आणि 6 तारखेचा 2 दिवसांचा हा सोहळा असतो। 5 तारखेला राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून 4 वाजता नंतरून संभाजीराजे शिवभक्तांसोबत गडावरती जातात। गडावरती गेल्यानंतर गडदेवता शिरकाई देवीचा आशीर्वाद घेऊन त्यानंतर होळीच्या माळावरती संयुक्तराजे छत्रपती यांच्या हस्ते मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाचा उद्घाटन करून तो कार्यक्रम केला जातो। त्यानंतर राजसदरेवरती रात्र शाहिरांच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन असतं। तसेच यावेळी शिवाजी महाराजांवरती विविध पुस्तके किंवा काही पोर्ट्रेट स्केच असतील याचं अनावरण देखील केलं जातं। महाराष्ट्रातील कलाकारांचं त्यांच्या कलेचा गौरव केला जातो। त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिरामध्ये भजन आणि कीर्तनाचा रात्री कार्यक्रम असतो। हा 5 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर 6 तारखेला सकाळी शहाजीराजे यांच्या हस्ते नगारखान्यासमोरील ध्वजावरती आपला भगवा ध्वजाचा उभारण्यात येतो। नंतर शहाजीराजे व संभाजीराजे यांच्या राजसदरेवर आगमन होऊन उत्सव मूर्तीचा अभिषेक, सिंहासनावरील मूर्तीवरती सुवर्ण नाण्यांचा अभिषेक, त्यानंतर महाराजांचं शिवभक्तांना संबोधन व त्यानंतर राजसदरेवरून जगदीश्वराच्या मंदिराकडे पालखी मार्गे जात समाधीला व जगदीश्वराच्या मंदिरामध्ये अभिवादन करून कार्यक्रम हा संपला जातो। तर हे रूपरेषा असते। तर यासाठी शिवभक्त येणार आहेत तर त्यांना एक सांगणं आहे की आपण खूप दूरवरून येता, प्रवास व्यवस्थित करून या। गडाच्या पायथ्याला एक 5 किलोमीटर अलीकडे पार्किंग व्यवस्था केली आहे। तिथून शटलची सुविधा आहे। येणाऱ्या शिवभक्तांसाठी पाण्याची सोय केली आहे। तर प्रत्येकानं आपल्यासोबत स्टीलची बॉटल आणली तर बरं होईल। प्लॅस्टिकचा बॉटलचा वापर कमी करावा, कारण की आपला गड आपल्याला जपता यावा। प्लॅस्टिक मुक्त रायगड करण्याचा हा आपला यामागे मुख्य हेतू आहे आणि ही सगळ्या आपल्या शिवभक्तांची जबाबदारी आहे। तसेच अन्नछत्राचं देखील गडाच्या पायथ्याला आणि गडावरती विविध ठिकाणी नियोजन केलं आहे। महिला भगिनींसाठी स्वतंत्र असे त्या ठिकाणी सुविधा केली आहे। तर गडावरती येताना प्रवास व्यवस्थित करावा आणि आपला हा सोहळा मोठ्या प्रमाणात विश्वव्यापक करण्याचा सर्वांचा हेतू आहे। तर जास्तीत जास्त शिवभक्तांनी सातारा जिल्ह्यातील विविध संघटनांनी या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यावं, हे एक अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचा सदस्य या नात्याने मी सर्वांना आवाहन करतो।